अरे राम राम रे बट्टे हो, काय म्हणता भाऊ? सकाळीच उठलो नाही म्हणे की आपल्याला गव्हा लिहून द्या लागते. मग काय आपले बिल्डर चिनू भाऊ घेतलं ना भाऊ आपले सोबत आणि आणले ना गव्हाचे कट्टे डायरेक्ट वर माळली वर. 3 पोत्यात हालत पूर्ण खराब झाली ना हो. मग काय भाई आपल्या संडासाचंही काम चालू होतं. संडासाच्या कामावर जरा नजर मारून घेतली, पण फटकन तयारी वगैरे करून घेतली कारण आपल्याला जायचं होतं भाऊ ट्युशनले. आज तर काय पाहिजे तर बा सोबत डायरेक्ट काळा घोडा घेऊनच आला ना. चला म्हटलं भाऊ उन्हापासून जरासक तरी वाचलो रे बाबा. आणि काढला ना बाई घोडा, इतका खतरनाक पोर आलता की काय सांगू बाई. सणानं एकदम पोचलो ना बाई ट्युशनवर पोचल्या पोचल्या आनंदा भेटले. आनंदा म्हणते गाडीचा एक चक्कर पाहिजे. झाले ना रे बाई भांडणं सुरू. ट्युशनवरचे पोट्टे मोर आले ते आम्हाला घे ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं ना आपल्या कार्यकर्त्याले. आनंद आले म्हटलं टाकीले पाणी मार रे तू. तिथून आलो बाई सरळ घरी येऊन चिनू बोले म्हटलं चाला चिनू काढा बरं गाडी, आपल्याला जरासक लायब्ररी मध्ये सोडा बरं. चिनू भाऊन काढली ना रे बाई गाडी आणि पहिले सोडलं आपल्याला लायब्ररी मध्ये आलो बाई, अभ्यास वगैरे करून घेतला ना. बाहेरच निघत नाही तर कोण भेटल्यावर बा सोबत चहा प्याले म्हणे माम्यातलं तूच पे. मग काय डायरेक्ट आलो ना विठ्ठल आले, डायरेक्ट भेट द्यायला. विठ्ठल म्हणे भेट काय देतो बाबा, दाढीच करून घे तू. काही विषय नाही म्हटलं विठ्ठल तुनं म्हटलं होणार नाही म्हटलं. करून घेतले बाई दाढी सेट निघालो जसं बाहेर. तर आज तर मोसम एकदम खतरनाक उरालता ना तेल्लाऱ्याचा. मग काय आपल्याला जायचं दुकानामध्ये. काढली ना आपली मायलेजची राणी भूक प्लॅटिना, निघालो सरळ दुकानावर जायले. दुकानावर फक्त पोचतच नाही तर डायरेक्ट चहा हजर नऊ समोर. अरे चहा पेत नाही हो मी, आज प्या लागते म्हणते भाऊ. मग काय चहा पेलो काम करून घेतलं. पण घरी येत नाही तर रे बाबा काय लावलं रे ना तोंडाला लावले ना भाऊ ना मुलतानी मिट्टी. आता मला लावून देतात. चला मग पोट्ट आजच्या एवढंच, भेटतो आपण उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.